श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात टिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टाला गेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाड याला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गांसी आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयांसी दिधली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभमोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा.
आज्ञा 1980 आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बडवोनी. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र, तिये दिले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला असे पाहे, हरिभाऊ होऊनी गोसावी, मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसायान्य स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निजमातेचा शोक पाहोन दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठावटी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतःकरणी, मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता, परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी, पाहोनिया स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यांसी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनातील खून सांगती, ऐकोनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला.
मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या ओसरी, त्या साधू ते मंदिरी, प्रार्थनिया आणावे. पाहुनिया समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी, धावोनिया वेगेसी, मिठी चरणी घातली. निजसुता ते पाहुणी, आनंदले समर्थ मनी, कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवकरी, परिसमर्थांची प्रीती खरी, स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन, समर्थापुढे करती भजन, पायी खडावा घालून, प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामीसुत भजन करीत, पायी खडावा घालोन. एकांत समय साधोनी, समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी, स्वामीसुत निशब्द होई, कल्पना न साहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काई, मी अजान लेकरू, तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी, वास करू निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत, ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत, मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत, दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी, विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी, मज सन्निध आणावे. परिसूत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जाओनी. तथापि स्वामीसुत पाही, अक्कलकोटी आला नाही, दिवसेदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ, ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामीसुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी, परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणासंगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझे सत्वर, मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामीसुत गत झाला. मग काकोबाईने सत्वर, जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकोबाई, अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असून, अकाली पावला का मरण, मग स्मरती जेहे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमो गादीसी, चिंता तुम्ही न करावी.
मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादातयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल्यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी, समागमी आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. समर्थ हे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठवले केजेप्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुताची यास द्यावी, कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेडखचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. ऐकोन ऐशा वचनाला, समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणोनी तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकोनी वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामीसुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली.
इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.